नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठल्यावर हे 5 कामे नक्की करा. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नागदेवताय नमः. नमस्कार मित्रांनो. नागपंचमी हा आपल्या संस्कृतीतील एक विशेष सण. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. भगवान शिवाचं स्मरण केलं जातं आणि निसर्गातील सर्पाविषयी आदराची भावना व्यक्त केली जाते. पण नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण दिवसाची सुरुवात कशी करतो यालाही आपल्या परंपरेत विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठल्यावर करायची 5 सोपी कामं. यासाठी मोठा खर्च नाही किंवा कठीण पूजा करण्याची गरज नाही. श्रद्धा, स्वच्छता आणि चांगली भावना इतकंच पुरेसं आहे. पहिलं काम, उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचं स्मरण करा. नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घाईघाईने मोबाईल पाहण्यापेक्षा काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि भगवान शिवाचं तसंच नागदेवतेचं स्मरण करा. मनात म्हणा ओम नमः शिवाय आणि नागदेवताय नमः. तुमच्या घरच्या परंपरेनुसार देवाचं स्मरण करू शकता. या मागचा सुंदर विचार असा की दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी आणि कृतज्ञतेने व्हावी. काम 2, देवघर आणि घरातील परिसर स्वच्छ करा. यानंतर स्नान करण्यापूर्वी किंवा नंतर तुमच्या सोयीनुसार देवघर स्वच्छ करा. देवघरातील जुनी फुलं, निर्माल्य आणि अनावश्यक वस्तू योग्य पद्धतीने बाजूला करा. घरात स्वच्छता ठेवा. नागपंचमीच्या दिवशी विशेष घराच्या आसपास कचरा किंवा सापाला आकर्षित करू शकतील अशा अनावश्यक वस्तूचे ढीग ठेवू नका. श्रद्धेबरोबर स्वच्छता आणि सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. सकाळचा छोटासा संकल्प, स्वच्छता झाल्यानंतर देवघरासमोर दिवा लावा आणि मनात एक छोटासा संकल्प करा. आजच्या दिवशी मी कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देणार नाही, निसर्गाचा आदर करेन आणि मनापासून देवाचं स्मरण करेन. हा संकल्प नागपंचमीच्या भावनेशी सुंदरपणे जोडला जातो. पण अजून आपली 4 कामं बाकी आहेत. आता पहिलं काम आपण पाहिलं, पण नागपंचमीच्या दिवशी सकाळी तुळशीजवळ किंवा देवघरात काय करावं? नागदेवतेची पूजेमध्ये काय अर्पण करावं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही गोष्टी अशा आहेत का ज्या नागपंचमीच्या दिवशी टाळणं योग्य मानलं जातं. मित्रांनो, आपण पाहिलं नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचं स्मरण करणं आणि देवघर स्वच्छ ठेवणं किती सुंदर सुरुवात करू शकते. पण आता यापुढे आपण 2 कामं पूजेशी संबंधित पाहणार आहोत. काम 2, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. सकाळी स्वच्छता की कोणत्याही धार्मिक पूजेपूर्वी महत्त्वाची मानली जाते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर देवघरात जाऊन दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती तुमच्या घरच्या परंपरेनुसार लावू शकता. पण पूजा करताना मनात एक गोष्ट ठेवा, आजचा दिवस फक्त पूजा करण्यासाठी नाही तर निसर्ग आणि प्रत्येक जीवाबद्दल आदर ठेवण्यासाठी आहे. काम 3, भगवान शिव आणि नागदेवताचं स्मरण करा. नागपंचमीचा भगवान शिवाशी एक विशेष संबंध आहे. भगवान शिवांच्या प्रतिमेत नागाचं स्थान आपण पाहतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी महादेवाचं स्मरण करून ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर नागदेवताला नमस्कार करा. मनात म्हणा, हे नागदेवता, निसर्गाचा समतोल राखण्याचा या जीवसृष्टीबद्दल आमच्या मनात आदर राहू द्या. आमच्याकडून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होऊ देऊ नका. ही प्रार्थना खूप साधी आहे, पण नागपंचमीच्या निसर्गाशी जोडलेल्या भावनेशी ती सुंदरपणे जुळते. जिवंत सापाला दूध पाजायचं का? इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगणं गरजेचे आहे. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी सापाला दूध पाजण्याची परंपरा आढळते. पण जिवंत सापाला प्रत्यक्ष दूध पाजणं सापाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. म्हणून नागदेवतेची पूजा प्रतिमा किंवा पारंपरिक पूजा पद्धतीने करणं अधिक सुरक्षित आहे. आणि प्रत्यक्ष साप दिसला तर त्याला हात लावू नका, दूर राहा आणि गरज असल्यास स्थानिक सर्पमित्र किंवा वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क करा. नागदेवतेचा आदर म्हणजे प्रत्यक्ष सापाला त्रास देणं नव्हे. पूजेची भावना महत्त्वाची.
पंचमीच्या दिवशी मोठी पूजा किंवा महागड साहित्य असणं आवश्यक नाही. तुमच्या घरच्या परंपरेनुसार फूल, अक्षता, दिवा आणि प्रार्थना यांनाही भक्ती व्यक्त करता येते. देवापुढे वस्तूची संख्या नाही, मनातील श्रद्धा महत्त्वाची. पण आता उरले आहेत फक्त 2 कामं. पहिल्या 3 गोष्टी आपण पाहिल्या, पण आता येणाऱ्या 2ही गोष्टी नागपंचमीच्या दिवशी तुमच्या सकाळच्या दिनक्रमांना एक सुंदर पूर्णता देऊ शकतात. नागदेवतेसाठी कोणती सेवा करावी आणि नागपंचमीच्या दिवशी घरात काय टाळावं, यासोबत आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि सर्पाविषयी इतका आदर का ठेवला, हे आपण आता 3 भागामध्ये सविस्तर पाहूया. मित्रांनो, आतापर्यंत आपण नागपंचमीच्या दिवशी सकाळी करायची 3 महत्त्वाची कामे पाहिली. देवाचं स्मरण, घर आणि देवघराची स्वच्छता आणि भगवान शिवासोबत नागदेवतेचं स्मरण. पण आता आपण जाणून घेणार आहोत 4थं काम, आणि हे काम फक्त पूजेपुरतं मर्यादित नाही. हे थेट जीवाद्या आणि निसर्गाच्या आदराशी जोडलेलं आहे. काम 4, नागपंचमीच्या दिवशी जीवाद्या करा. नागपंचमीच्या दिवशी सकाळी तुमच्या क्षमतेनुसार एखादे छोटंसं काम करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, एखाद्या झाडाला पाणी द्या किंवा घराच्या आजूबाजूस परिसरात स्वच्छ करा. कारण नागपंचमीचा एक सुंदर संदेश निसर्गाला प्रत्येक जीवाबद्दल आदर ठेवणं हा देखील आहे. सापाबद्दल अनेकांनी भीती वाटते, पण तोही निसर्गाच्या साखळीतील एक महत्त्वाचा जीव आहे. म्हणून त्याला विनाकारण मारणं किंवा त्रास देणं टाळणं हे देखील जीवद्या आहे. घरात अचानक साप दिसला तर? आता एक महत्त्वाची गोष्ट, नागपंचमीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी घरात साप दिसला तर घाबरू नका. त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न स्वतः करू नका. सगळ्यांना सुरक्षित अंतरावर ठेवा. मुलांना आणि पाळीव प्राण्यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवा आणि स्थानिक परीक्षित सर्पमित्र किंवा वन्यजीव बचाव सेवेशी संपर्क करा. कारण नागपंचमीच्या दिवशी साप दिसला म्हणून तो नक्कीच एखादा दैव संकेत आहे असं समजण्याची गरज नाही. तो अन्न किंवा सुरक्षित जागेचा शोध घरात आला असण्याची शक्यता असते. श्रद्धा ठेवा, पण सुरक्षित जपा. नागदेवतेसमोर छोटी प्रार्थना. आता तुमच्या घराच्या परंपरेनुसार नागदेवतेची प्रतिमा किंवा पूजेचं प्रतीक देवघरात ठेवा. दिवा लावा, फूल अर्पण करा आणि मनापासून नमस्कार करा. नंतर ही छोटी प्रार्थना म्हणा, हे नागदेवता, सर्व जीवसृष्टीत रक्षण होऊ दे, निसर्गाचा समतोल कायम राहू दे आणि आमच्या हातून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होऊ देऊ नको. मित्रांनो, प्रार्थना छोटी आहे, पण तिच्यामध्ये नागपंचमीचा सुंदर भाव आहे. नागपंचमीला ह्या गोष्टी टाळा. आता एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी वेगवेगळ्या पारंपरिक प्रथा आहेत, पण प्रत्येक प्रदेशाची आणि प्रत्येक कुटुंबाची परंपरा सारखी असेल असं नाही. म्हणून आपल्या घरची परंपरा आदराने पाळा, पण वन्यजीवांना इजा होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. विशेष सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. जिवंत सापाला त्रास देऊ नका. त्याच्यासोबत फोटो काढण्याची जवळ जाऊ नका. सापाला जबरदस्तीने दूध किंवा अन्न देऊ नका. अंधश्रद्धेमुळे कोणत्याही जीवाला इजा करू नका. नागदेवतेचा आदर म्हणजे प्रत्येक सापाला त्रास देणं नाही, उलट त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहू देणं ही निसर्गाचा आदर आहे. आता शेवटचं आणि सर्वात सुंदर काम. मित्रांनो, आता आपण 4 कामं पाहिली. देवाचं स्मरण, स्वच्छता, शिव नागदेवतेची पूजा आणि जीवाद्या. पण आता उरलं आहे 5वं आणि शेवटचं काम. हे काम ना महागडं आहे ना कठीण. यासाठी फक्त काही मिनटं आणि काही मनापासून श्रद्धा एवढंच पुरेसं आहे. नागपंचमीच्या दिवशी महादेवासमोर कोणता संकल्प करावा आणि तो संकल्प आपल्या आयुष्यातील चांगला बदलाशी कसा जोडता येईल हे आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण नागपंचमीच्या दिवशी सकाळी करायची 4 महत्त्वाची कामं पाहिली. देवाचं स्मरण, घराची स्वच्छता आणि महादेव आणि नागदेवतेचं स्मरण आणि जीवाद्या. पण आता उरलं आहे 5वं आणि शेवटचं काम.
आणि हे काम कदाचित सगळ्यांत सोपं आहे, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. नागपंचमीच्या दिवशी एक चांगला संकल्प करा. नागपंचमीच्या दिवशी सकाळची पूजा झाल्यानंतर काही मिनिटं शांतपणे देवासमोर बसा, डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. माझ्यात अशी कोणती गोष्ट आहे जी मला बदलायची आहे? राग, वाईट सवय, कोणाशी सतत भांडण, नकारात्मक विचार, कुणाची निंदा किंवा निसर्गाबद्दल बेफिकिरी. यापैकी एक गोष्ट निवडा आणि मनापासून संकल्प करा, आजपासून मी यामध्ये सुधारणा करण्याची प्रयत्न करेन. हा संकल्प फक्त नागपंचमीपुरता न ठेवता दररोज आयुष्यात जपण्याचा प्रयत्न करा. महादेवाचं नामस्मरण, त्यानंतर देवघरात दिवा लावा, महादेवासमोर शांत बसा आणि तुमच्या क्षमतेनुसार काही मिनिटं ओम नमः शिवाय म्हणा. जर तुम्हाला आवडत असेल तर नागदेवतेचीही स्मरण करा. नागदेवताय नमः मंत्र किंवा किती वेळा म्हणायचं याबाबत तुमच्या घरची किंवा गुरुची परंपरा असेल तर तीच पाळा. संख्या मोठी असण्यापेक्षा मनापासून नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. नागपंचमीचा खरा संदेश काय? मित्रांनो, नागपंचमी म्हणजे फक्त सापाची पूजा करण्याचे दिवस इतकाच त्याचा अर्थ नाही. या सणाला निसर्ग, जीवसृष्टी आणि मानव यांच्यातील नात्याचा आदर म्हणूनही पाहता येतं. आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक जीवाचं निसर्गात काही ना काही महत्त्व आहे. म्हणून नागदेवतेची पूजा करताना निसर्गातील प्रत्येक सापाला त्रास न देणं हा देखील आदराचा एक भाग आहे. एक छोटासा भावनिक प्रसंग कल्पना करा. नागपंचमीच्या सकाळी घरात पूजा झाली आहे. देवघरात दिवा लागलेला आहे. आई महादेवासमोर हात जोडून उभी आहे. वडील शांतपणे मंत्र ऐकत आहे आणि घरातील मुलगा पहिल्यांदा स्वतःहून देवासमोर येतो. तो हात जोडतो आणि म्हणतो, देवा, माझ्याकडून कोणत्याही जीवाला त्रास होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना कदाचित सगळ्यात मोठी पूजा असेल, कारण पूजा संपते, दिवा विझतो, फूल सुकतात, पण मनात निर्माण झालेली दया जर कायम राहिली तर तीच खरी भक्ती. नागपंचमीच्या विशेष प्रार्थना. चला आता डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, हे महादेवा, या पवित्र नागपंचमीच्या दिवशी आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या घरात सुख, शांती आणि प्रेम राहू द्या. आमच्या हातून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होऊ नये. निसर्गाचा आदर करण्याची आणि प्रत्येक जीवाकडे करुणेने पाहण्याची बुद्धी आम्हाला द्या. आमच्या चुका आम्हाला समजू द्या. वाईट सवयी सोडण्याची शक्ती द्या आणि चांगल्या मार्गावर चालणं सामर्थ्य द्या. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, सुख आणि मानसिक शांतता द्या. ओम नमः शिवाय. नागदेवताय नमः. हर हर महादेव. मित्रांनो, आज आपण नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठल्यावर करायची 5 सुंदर कामं पाहिली. देवाचे स्मरण, घर आणि देवघर स्वच्छ ठेवणं, महादेव आणि नागदेवतेचं स्मरण, जीवदया आणि निसर्गाचा आदर, स्वतःमध्ये चांगला बदल करण्याचा संकल्प. यापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते श्रद्धेने करा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा पण अंधविश्वास नको. परंपरा जपा पण निसर्गालाही जपा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. महादेव आणि नागदेवतेच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मनापासून लिहा, नागदेवताय नमः आणि हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सर्वांना.